Praise the Lord. हालेलुया. So all these days we have been learning about the love of God, आपण या काही दिवसांमध्ये परमेश्वराच्या प्रेमाविषयी आपण शिकत होतो and the topic that we learned was God operates in the realm of love. आणि ज्या विषयावर आपण शिकत होतो तो विषय आहे की परमेश्वर प्रेमाच्या क्षेत्रात कार्य करतो. You cannot achieve anything from God without being in the realm of love. तुम्ही अचीव करू शकणार नाही जोपर्यंत त्या प्रेमाच्या क्षेत्रात कार्य करत नाहीत. The love of God has to be in your heart to receive blessing from Him. परमेश्वराचं प्रेम आपल्या हृदयात असायला हवं का त्याच्यापासून जे आशीर्वाद मिळवण्यासाठी. Like God is a God of love, परमेश्वर हा प्रेमाचा परमेश्वर आहे. we also have to be children of love. We also have to be children of love. आपण प्रेमाची मुलं असायला हवी. Amen. आमेन. Like everything which comes out from God flows out of His love. सर्व काही जे परमेश्वराच्या प्रेमाच्या द्वारे फ्लो करत येते. जो कोई परमेश्वर जो भी करते हैं, परमेश्वर जे काही करतात सब कुछ उनका प्रेम के वजह से करते हैं. सर्व ते त्यांच्या प्रेमामुळेच करतात. It is all because He loves us. सर्व काही त्यांच्या प्रेमामुळे आहे. उसी तरह से आणि त्याचप्रमाणे जब भी हम प्रार्थना करते हैं, जेव्हाही तुम्ही प्रार्थना करता, बाइबल पढ़ते हैं, बायबल वाचता, कलीसिया को आते हैं, चर्च मध्ये कलिसियात येता, everything has to be because we love God. सर्व काय आपण करतो कारण आपण परमेश्वरावर प्रेम करतो. और यीशु ने कहा, आणि येशू म्हटले परमेश्वर से प्रेम करो परमेश्वरावर प्रेम करा और एक दूसरे से प्रेम करो. आणि एकमेकांशी प्रेम करा. So He set the very first criteria for us. आणि यांनी आपल्यासाठी एक सर्वात पहिला असा क्रायटेरिया तयार केला. पहला योग्यता तैयार कर दिया परमेश्वर ने. पहिली योग्यता आपल्यासाठी परमेश्वरांनी तयार केली. परमेश्वर कह रहे हैं दुनिया में दो प्रकार के लोग हैं. परमेश्वर म्हणतात जगामध्ये ज्या प्रकारची लोक आहेत, एक जो प्रेम से ऑपरेट करते हैं एक जे प्रेमाने ऑपरेट करतात और दूसरा जो बिना प्रेम के ऑपरेट करते आणि हैं. दुसरे जे बिना प्रेमाने चालतात. यीशु ने येशू म्हटले पीटर से पूछा, पेत्राला विचारलं पीटर डू यू लव मी? की पेत्रा तू माझ्यावर प्रेम 3 करतोस बार का? पूछा. 3 वेळा विचारलं त्याला. 3 बार पीटर को पूछा यीशु. 3 वेळा पेत्राला विचारलं. And when Peter said, Lord, I love you, आणि जेव्हा पेत्र म्हणाला मी तुमच्यावर प्रेम करतो, यीशु ने 3 बार कहा, मेरे लोगों को खाना खिला. येशू 3 वेळा म्हटले त्याला की माझ्या लोकांना जेवण चार. You see the relation. You preach gospel, you preach sermon, and it has to be connected with love. तुम्ही जे प्रीच करता जे गॉस्पेल असते ते सर्व प्रेमाशी कनेक्टेड असायला हवं. Lord asked whether you love me. प्रभू तुम्ही माझ्यावर प्रेम करता? Lord asked Peter. प्रभूने पेत्राला यीशु ने विचारलं, पीटर से पूछा, येशूने पेत्राला विचारलं क्या तुम मुझसे प्रेम करते हो? की तू माझ्यावर प्रेम करतोस का? और फिर कहा, अगर करते हो तो फिर मेरा प्रचार करो. आणि नंतर म्हणले जर करत असशील तर माझा प्रचार कर. So everything that God wants us to do is through love. आणि जे काय आपल्याला परमेश्वराला हवा आहे करायचं आपण प्रेमाद्वारे करायला And हवं. the final thing God did was, आणि शेवटची गोष्ट जी परमेश्वराने केली, when Jesus was on the cross, जेव्हा प्रभू येशू वधस्तंभावर होते, यीशु जब क्रूस पर थे, जेव्हा वधस्तंभावर होते, यीशु ने कहा, येशू म्हटले पिता इन्हें क्षमा करिए, पिता यांना क्षमा करा, ये जानते नहीं ये क्या कर रहे हैं. यांना माहित नाही की हे काय करत आहेत. Now God was always going to forgive us. परमेश्वर सदैव त्यांना क्षमा करणार आहेत. परमेश्वर हमें हर पल क्षमा करने वाले परमेश्वर है. परमेश्वर आपल्याला सदैव क्षमा करणारे परमेश्वर आहे. इसीलिए यीशु मसीह का कुर्बानी हुआ है. याच कारणाने प्रभू येशूंचं बलिदान झालं. Beside this, God always knows what is there in the heart of Jesus. इसके आगे अगर आप देखेंगे तो परमेश्वर को ये पता है कि यीशु के हृदय में क्या चल रहा है. याच्यानंतर आपल्याला कळून येईल की येशूंच्या हृदयात काय चाललं आहे. यीशु को अगर कुछ पिता को कहना है तो कहने का जरूरत नहीं है. जर येशूंना त्यांच्या पित्यांना काय सांगायचं असेल तर ते बोलायची गरज नाही. God knows the heart of Jesus. कारण प्रभूला येशूंचं हृदय माहित आहे. Yet यीशु ने चिल्लाकर कहा कि पिता इन्हें क्षमा करिए. तरी येशूने ओरडून म्हटले की पिता यांना क्षमा करा. क्या कारण है? काय कारण यामागचं? कारण है कि लोग सुने मैं क्या कह रहा हूँ कारण हेच आहे की लोकांनी हे ऐकायला हवं और एक दूसरे को बताएं आणि एकमेकांना सांगायला कि हवं. जिन्होंने मुझे क्रूस पर चढ़ाया, या ज्यांनी मला वधस्तंभावर मैंने चढवलं उन्हें क्षमा कर दिया मी है. त्यांना क्षमा केली आहे. क्यों क्षमा किया है? का क्षमा केली आहे? क्योंकि मैं उनसे प्रेम करता की हूँ. मी त्यांच्यावर प्रेम करतो. So God wanted us to operate in love. तर परमेश्वरला हेच हवंय की आपण प्रेमामध्ये चालायला हवं. Every attempt of the Lord is to put into love. प्रभु हमें हर बार प्रेम के तरफ ढकेल रहे हैं. प्रभू परमेश्वर प्रत्येक वेळेस आपल्याला प्रेमापाशी ढकलत आहेत. परमेश्वर हर पल चाहते हैं कि हम प्रेम के अंदर रहें. परमेश्वराला हर वेळेस हेच हवंय की आपण प्रेमाच्या आतमध्ये The राहावं. only attempt of devil is to entice you, to excite you, to come out of that love.
आणि सैतान प्रत्येक वेळेस हेच प्रयत्न करत राहतो की आपण त्या प्रेमाच्या बाहेर कसं पडेल. वो प्रेम से हम कैसे बाहर आए, ये शैतान का मुख्य काम है. त्या प्रेमामधून आपण कसं बाहेर निघावं हे सैतानाचं मुख्य काम आहे. Praise the Lord. हालेलुया. You will always see those people in your life जो तुम्हें गुस्सा दिला रहे हैं. तुम्ही तुमच्या जीवनात प्रत्येक वेळेस पाहू शकाल अशी लोक जे तुम्हाला प्रत्येक वेळेस चिडचिड करत आहेत. And the Lord always wants us to function in love. आणि परमेश्वराला सदैव हेच हवं आहे की आपण प्रेमात कार्य करायला हवं. Praise God that the Holy Spirit is given to us. धन्यवाद की प्रभूने आपला पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आला और आहे. पवित्र आत्मा के द्वारा फिर से हम एक बार उसी प्रेम के अंदर जीते हैं. पवित्र आत्म्याद्वारे आपण पुन्हा त्याच प्रेमामध्ये चालत आहोत. Praise the Lord. हालेलुया. So the first criteria is set. आणि पहिला जे क्रायटेरिया तो सेट झाला. क्रायटेरिया म्हणजे काय? क्रायटेरिया म्हणजे कंडीशन. अटी. पहला शर्त ये है कि हमारे हृदय में प्रेम होना चाहिए. पहिली अट हीच आहे की आपल्या हृदयामध्ये प्रेम असायला हवं. कितने लोग यीशु से प्रेम करते हैं? किती लोक येशूंवर प्रेम करतात. अगर आप यीशु से प्रेम करते हैं, आपने वो क्राइटेरिया पूरा कर लिया. जर तुम्ही येशूंवर प्रेम करता तर पहिला क्रायटेरिया तुमची जी अट आहे ती पूर्ण झाली. हाँ, वो अट पूरा हो गया आप. ती अट पूर्ण झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर आपका अट पूरा हो गया है, जर तुमची अट पूर्ण झाली आहे अब दूसरा आगे एक कदम जाने का समय आ चुका तर है. एक पाऊल पुढे जाण्याची आता वेळ आली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो लॉर्ड, बोला प्रभू मुझे एक कदम आगे लेकर चली. मला एक पाऊल पुढे घेऊन चला. So if you have love in your heart, जर तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे it becomes easy to hear God. तर तुम्हाला परमेश्वराला ऐकण्यासाठी एकदम सोपं होऊन जातं. अगर तुम्हारे हृदय में प्रेम है, जर तुमच्या हृदयात प्रेम आहे तो बहुत आसान है परमेश्वर का शब्द सुनना. तर खूप सोपं आहे परमेश्वराचा शब्द आहे. तुम्हारे हृदय में प्रेम नहीं है, जर तुमच्या हृदयात प्रेम नाहीये बहुत आसान है परमेश्वर का शब्द को मिस कर जाना. आणि खूप सोपं आहे की परमेश्वराचा शब्द न ऐकणं. डू यू रिमेंबर दोज डेज जब आपको ड्राइनेस महसूस हो रहा है? असे दिवस आठवतात का जेव्हा तुम्हाला पूर्ण असं ड्रायनेस. यू आर प्रेइंग एंड नथिंग इज हैपनिंग. तुम्ही प्रार्थना करत आहात पण तरी काही घडत यू आर नाही. सिंगिंग एंड नथिंग इज हैपनिंग. तुम्ही गात आहात पण तरी तुम्हाला काही भेटत नाही. And sometimes you feel why I cannot feel the presence of God. आणि कधी तुम्हाला असं वाटतं की मी आज मला परमेश्वराची उपस्थिती का जाणवत. माझा अंगाला काटे का आत नहीं. माझ्या अंगाला काटे का येत नाही. Why there is no goosebumps on me? माझ्या अंगावर काटे का येत नाही. Why I can't cry? का मला रडू येत नाही. The answer is very simple. आणि याचं उत्तर एकदम सोपं आहे. Because that day कारण त्या दिवशी you might be check up yourself, you might be hurt because of something. तुम किसी बात से hurt हो. तुम्ही कुठल्या गोष्टींनी म्हणजे दुखावले आहात. You might have missed your love. तुम्ही तुमच्या प्रेम गमावलं असेल. Go back मागे जावा and ask the Lord. आणि प्रभूला विचारा प्रभु मेरे अंदर वो प्रेम को रिस्टोर करो. प्रभू माझ्यातलं जे प्रेम आहे ते पुनर्स्थापित करा. मेरे अंदर वो प्रेम को रिस्टोर करो प्रभु. माझ्या आतमध्ये ते प्रेम पुनर्स्थापित That's करा. what the Bible says in Revelation. त्याच कारणाने बायबल मध्ये सांगितलं आहे प्रकटीकरणात. प्रकटीकरण में लिखा गया है, प्रकटीकरणात तेरे लिहिलं आहे अंदर सब कुछ है, तुझ्या आतमध्ये सर्व काही सब आहे. अच्छा है तेरे में, सर्व काही चांगलं लेकिन आहे तेरा प्रेम खत्म हो गया. परंतु तुझं प्रेम संपलं आहे. That is the problem that you have. हेच ते समस्या आहे जी तुमच्याकडे आहे. So we have to be very clear that we have love in our heart. तर आपल्या पूर्णपणे क्लिअर असायला हवं की आपल्या हृदयात प्रेम असायला पाहिजे. That's what the Bible also says. त्याच कारणाने बायबल देखील सांगते In the end days, या ज्या शेवटच्या दिवसांमध्ये the love of many will grow cold. सर्वांचं जे प्रेम आहे पूर्ण निघून जाणार आहे. प्रेम लोगों का ठंडा हो जाएगा. लोकांचं प्रेम पूर्णपणे थंडावलं आहे. Remember last time I was telling, गांव में हम पुराने जमाने में एक दूसरे से कितना प्रेम करते हैं. मागच्या वेळेस तुम्हाला सांगत होतो की गावामध्ये आपण जुन्या काळामध्ये किती प्रेम करायचो. Now people do not care about each other. परंतु आताच्या काळामध्ये लोक एकमेकांना कसलीच पर्वा राहिली नाही. We don't care. आपण काळजीच करत Why? नाही. Because the dominance of the devil has taken out love from our heart. कारण की सैतानाने ते आपल्यामधलं ते प्रेम काढून घेतलेलं आहे. You know, आपको किसी को डेविल पजेस होने का सबूत देखना है. जर तुम्हाला असं सैतानाने असं धरलेलं जर तुम्हाला एक चिन्ह किंवा सबूत You पाहायचं असेल always want to see those people जो डेविल का पोजीशन में आकर नाचते गाते चिल्लाते हैं. तुम्ही प्रत्येक वेळेस पाहू शकाल की जे सैतानाच्या ताब्यात आहेत ते पूर्ण नाचता गाताना दिसतील. But if you really now want to see how devil is possessing people, परंतु जर तुम्हाला खरंच असं पाहायचं असेल की सैतान कसं लोकांवर ताबा घेतो, कौन शैतान का कितना ग्रिप में है,
कोण सैतानाच्या किती ताब्यात आहे एक चीज देख लेना, एक गोष्ट पाहून घ्या. जो जितना ज्यादा मैं कर रहा है, जे जितकं जास्त मी करत असतो, सेल्फिशनेस, पूर्ण सेल्फिश बनतो, वो डेविल का उतना इन्फ्लुएंस में है. तो तितका त्या सैतानाच्या ताब्यात असतो. The devil will always take you from we to I. ते सैतान प्रत्येक वेळेस तुम्हाला आपण पासून मीपणामध्ये आणतो. Amen. हालेलुया. इसीलिए बहुत चालाकी से, याच कारणाने खूप असे लक्ष देऊन, nobody has realized this, बहुत चालाकी से आपको शैतान ने दुखी गाना बॉलीवुड में सुनाया. और जब दुखी गाना कोई सुनता है, लोगों के साथ बैठ करके नहीं सुनता, दरवाजा बंद करके हाथ में सिगरेट लेके दारू का ग्लास पकड़ कर दरवाजा बंद करके अकेला दुखी गाना सुनता है. Why? Because the devil has comforted you का तर being alone. कारण सैताने तुम्हाला ते कम्फर्ट केला एकट्यामध्ये. अगर आपको कोई कहे मुझे किसी का जरूरत नहीं है, जर तुम्हाला कोण म्हणेल की मला कशाची गरज नाहीये, मुझे किसी का जरूरत नहीं है. मला कशा कुणाचीच गरज नाहीये. God has created human being to be a social animal. देवाने सर्वांना आपल्या मनुष्य जातीला तयार केले. हम आपण सामाजिक प्राणी हैं. आहोत, सामाजिक प्राणी. God has created us to be social beings. हाँ, परमेश्वराने मनुष्य को सामाजिक रूप में जीने के लिए बनाया है. सामाजिक रूपाने जगण्यासाठी बनवलं आहे. Amen. Amen. We need to be with the people, not alone. आपल्याला लोकांमध्ये राहायला हवं की ना की एकटं. इसीलिए बाइबल भी कहता है सहभागिता में रहो. याच कारणाने बायबल देखील सांगते की सहभागितेमध्ये But राहा. devil will always take you alone. परंतु सैतान नेहमी आपल्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतो. कोई अगर कह रहा मुझे किसी का जरूरत नहीं है, जर कोण बोलत असेल मला कुणाचीच गरज नाही, पास्टर मुझे किसी का गरज नहीं है, मास्टर मला कुणाचीच गरज नाही, मैं अंदर अंदर जानता हूँ मी आपको किसी का गरज नहीं है. मला तुला कुणाचीच गरज नाही. आपका साथी शैतान है. तुमच्या सोबत एक सैतान आहे. Amen. Amen. If you are in spirit, जर तुम्ही आज्ञेमध्ये आहात, you will find people to be with. आप सहभागिता में जीने के लिए भूखे हो जाएंगे. तुम्ही सहभागितामध्ये जगण्यासाठी भुकेले व्हा. Praise the Lord. हालेलुया. That is how we should live a Christian life. तर अशा प्रकारे आपण आपलं ख्रिश्चन जीवन जगायला हवं. Praise the Lord. Amen. Now, if you have love in your heart, जर तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे, अब आप उन्नति के लिए तैयार हैं. तर तुम्ही उन्नतीसाठी तयार आहात. What is that उन्नति? तर उन्नती काय आहे? उन्नति जीवन में होने के लिए you need to have only one thing. उन्नती होण्या तुमच्या जीवनात उन्नती होण्यासाठी फक्त एक गोष्ट हवी आहे. अगर 15 साल पहले मुझे कोई कहता पास्टर मुझे उन्नति होने के लिए क्या करना है, की मला उन्नती होण्यासाठी काय करायला हवं, तब तो मैं पास्टर नहीं था, ब्रदर बोलता. तो मैं कहता आप मेहनत करो, तर तुम्ही मेहनत करा, आप डिसिप्लिन रखो, शिस्तीत राहा, अपना ध्यान रखो, स्वतःची काळजी घ्या, अच्छा से पढ़ो, चांगलं अच्छा अभ्यास से करा, काम करो. चांगले काम ये करा. सब बातें मैं कहता हे सर्व गोष्टी और ये सांगितल्या. सब सच है. आणि या सर्व बरोबर आहेत. लेकिन आज मैं वो जवान सुब्रत नहीं होकर पास्टर सुब्रत हूँ. आज मी जवान सुब्रत नसून आज पास्टर सुब्रत आहे. और आज जब प्रभु का आत्मा ने मेरी आंखों को खोला है, जर आज माझ्या प्रभूने माझे डोळे उघडले असते, and I know for sure कि उन्नति का अर्थ सिर्फ एक ही है. आणि मला पूर्णपणे शुअर आहे की उन्नतीचा मार्ग फक्त एकच There is आहे. only one way to be prosperous. फक्त एकच मार्ग आहे उन्नती घेण्याचा. Only one way. फक्त एकच मार्ग. That way is आणि तो मार्ग the म्हणजे word of God. प्रभूचा शब्द. प्रभु का शब्द में वो ताकत है कि तुम्हें एलिवेट करता है. प्रभूच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे तुम्हाला It उन्नती has the करण्याचं. power to lift your life upwards. त्यामध्ये सामर्थ्य आहे की तुमचं जीवन हे पूर्ण वर And उचलण्यासाठी. many people, it has not been revealed to them. That's why they are struggling in their lives. कित्येक ती लोकांच्या जीवनात हे रिव्हील नाही झालं, त्या कारणाने ते जीवनात स्ट्रगल करत आहात. प्रकट नहीं हुआ है, अनेक लोगों ने उसे महसूस नहीं किया है. And that's why उनका जीवन में लगातार बहुत कष्ट चल रहा है. आणि त्याच कारणाने त्यांच्या जीवनामध्ये लगातार अशी कष्ट चालत आहे. But today you all have found that grace from the Lord. परंतु आज तुम्हाला सर्वांना देवाची कृपा God जाणवते. is going to reveal the power of word of God. So the word of God has generative power. तर प्रभूच्या शब्दामध्ये असं जनरेट करण्याचं कुछ सामर्थ्य नया आहे. तैयार करने का सामर्थ्य है. काहीतरी नवीन तयार करण्याचं सामर्थ्य It आहे. is not a simple thing. ही काही साधी गोष्ट नाहीये. The day we understand the power of the word of God, our life will be made.
जिस दिन हम परमेश्वर का शब्द का ताकत को जानेंगे उस दिन हमारा जीवन तैयार हो जाएगा. ज्या दिवशी आपण परमेश्वर शब्दाच्या सामर्थ्याला जाणू तेव्हा आपलं जीवन तयार होईल. It's not an ordinary thing. ही अशी काही वेगळी गोष्ट नाही. ये दुनिया में एटम बम से ज्यादा पावरफुल प्रभु यीशु का शब्द है. या जगामध्ये त्या बॉम्बपेक्षा जास्त Praise the प्रभूचा Lord. शब्द आहे. हे पहा. ओनली थिंग कि हमने उससे स्पिरिचुअल वर्ल्ड में होते हुए नहीं देखा है. ते फक्त एकच गोष्ट आहे की आपण स्पिरिच्युअल जगामध्ये पाहताना ऊपर नाही पाहत. क्या हो रहा है आपको और मुझे नहीं पता. वर काय होत आहे ते आप तुम्हाला आणि मला माहित नाही. इसीलिए हमें प्रभु का शब्द का ताकत ठीक से पता नहीं है. याच कारणाने आपल्याला प्रभूच्या शब्दाच्या सामर्थ्याची जाणीव नाहीये. आई एम टेलिंग यू वन थिंग पीपल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पृथ्वी के अंदर लावा है, ज्वालामुखी है, पृथ्वीच्या आतमध्ये लावा आहे, ज्वालामुखी आहे, आग है. आग आहे. बट वी डू नॉट नो दैट. परंतु आपल्याला ते ठाऊक नाही. हमने केवल टीवी पे देखा, उसे महसूस नहीं किया है. आपण फक्त ते टीव्ही मध्ये पाहिले पण त्याला अनुभवलं नाहीये. बट वन डे परंतु एक when दिवशी the cameras were invented, कैमरा जब बनाए गए, जेव्हा कॅमेरा बनवण्यात आले, वीडियो आया हमारे पास. व्हिडिओ आले आपल्या अरे पाशी अंदर से आग निकल रहा है. आणि खालून अशी आग निघत आहे. हमें पता नहीं था. आपल्याला माहित नव्हतं. सिमिलरली पण तरी प्रभु का शब्द जब निकलता है आसमान में क्या होता है अभी तक पता नहीं चल रहा है, क्योंकि वो आंखें, वो कान, वो कैमरा तैयार नहीं हुआ है. प्रभु का शब्द जब रिलीज होता है, जेव्हा प्रभूचा शब्द मोकळा होतो, आसमान में क्या हो रहा है आकाशात काय होत आहे वो अभी हमें पता नहीं है. ते आपल्याला आता माहित नाहीये. क्योंकि उसे पकड़ने के लिए आंखें, कान और वो कैमरा तैयार नहीं हुआ है. आणि ते पकडण्यासाठी ते डोळे, कॅमेरा तयार अजून झाला बट नाही. एक दिन प्रभु ने जब आपका और मेरा आंख खोल देगा, आणि एके दिवशी जेव्हा प्रभू तुमच्या आणि आपले डोळे उघडेल, then you will know the word of God has such a great power. आणि तेव्हा आपल्याला कळू येईल की प्रभूच्या शब्दामध्ये महान Praise the सामर्थ्य Lord. आहे. आमेन. आइजाया उसका 55 अध्याय, यशाया त्यातील 55 अध्याय उसमें 10वां और 11 वचन में लिखा गया है, त्यातील 10व्या आणि 11व्या वचनात लिहिलं आहे. So is my word that goes out from my mouth, it will not return to me empty, but will accomplish what I desire and achieve the purpose for which I sent it. पढ़िए कोई. यशाया 55 उसका 10 और 11 वचन. यशाया 55 अध्याय त्यातील 10वं आणि 11वं वचन. आमेन. Praise the Lord. हालेलुया. Every word of God, प्रत्येक जो देवाचा शब्द आहे, हर एक शब्द जो प्रभु की ओर से है, हर एक शब्द जो देवापासून येतो, वो अपना पर्पज को पूरा किए बिना वापस नहीं जाएगा. तो त्याचा पर्पज जो ध्येय आहे पूर्ण केल्याशिवाय पूर्ण जात So नाही. when in the church I am saying God is going to bless you, जेव्हा मी चर्च मध्ये तुम्हाला म्हणतो की परमेश्वर तुम्हाला उसका आशीर्वादित अर्थ करेल, ये नहीं है कि आपको ब्लेस कर सकता है, करेगा क्या. उसका अर्थ है कि ये आपको ब्लेस करके जाएगा. याचा अर्थ असा नाही की ते ब्लेस करेल किंवा नाही, पण ते It- करूनच जाणार. It will not return empty handed. ते पूर्ण खाली हाताने जो जाणार नाही. बोल दिया है प्रभु ने वो होगा. जे बोललेत प्रभूने ते होणारच. आकाश और पृथ्वी विफल हो जाएंगे, परंतु परमेश्वर के मुख से निकला हुआ एक भी शब्द विफल नहीं होगा. आमेन. आकाश आणि पृथ्वी टळून जाईल परंतु परमेश्वराच्या मुखातून निघणारा शब्द हा टळू शकणार नाही. Such is the power of word of God. याचा सामर्थ्य आहे प्रभूच्या शब्दामध्ये. So better we now understand what it can do for us. प्रभूचा शब्द आपल्या जीवनात काय कार्य करणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. The first criteria is that you have love of God in your heart. पहिली अट हीच आहे की आपल्यामध्ये परमेश्वराचं प्रेम असायला हवं. And now if you understand the importance of the word of God, आणि आता तुम्हाला जर कळालं की परमेश्वराच्या शब्दाचं महत्व काय आहे, शब्द का क्या महत्व है, शब्दाचं काय महत्व आहे, then suddenly you will see a rise in your life. आणि तुम्ही अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये एक उन्नती पाहाल. Because what you could not achieve in 10 years, जे तुम्ही 10 वर्ष झालं जे तुम्ही मिळवलं नाही, परमेश्वर उसे 10 seconds में बना सकता. परमेश्वर तुम्हाला ते 10 सेकंदात Did देऊ you शकतो. hear of what I said? तुम्ही ते ऐकलं आहे. आपका जीवन में जो 10 साल में नहीं हुआ, तुमच्या जीवनामध्ये जे 10 वर्ष घडलं नाही, word of God can make that in 10 seconds. प्रभूचा शब्द तो एका 10 सेकंदात करू शकतो. Now every human being on this earth आता- is bogged with काश ये टाइम पे होता. हर एक व्यक्ति इस दुनिया में जो जी रहा है हर एक व्यक्ती जो या जगात जगत आहे वो एक रिग्रेट में जीता है.
तो एक पश्चातापात जगतो टाइम चला गया, की वेळ निघून गेली आहे. 10 साल हो गए, 10 वर्ष झाले, 15 साल हो गए, 15 वर्ष झाले, मैंने कुछ नहीं हासिल किया, मी काहीच घडवलं नाही, उम्र बढ़ गया है मेरा, पूर्ण वर झालं आहे. व्हाट डू आई डू? तर मी आता काय करू? काश मैं 5 साल पीछे चला जाता, काश मी 5 वर्ष मागे गेलो काश असतो. मैं 10 साल पीछे चला जाता, काश मी 10 वर्ष मागे गेलो असतो, तो ऐसा ठीक हो जाता सब तर असं हे सर्व नीट झालं असतं. That is the thought given by devil. हे सर्व विचार जे सैतानाद्वारे देण्यात That आले, is the thought given by devil. हे सर्व जे विचार आहेत जे सैतानाने अगर दिले किसी आहेत. के मन में ये सोच है, जर कोणाच्या मनामध्ये असे विचार असतील, यीशु के नाम से उसे मैं निकाल देता हूं. येशूच्या नावात ते निघून काढतो. Because God is a God of restoration. कारण परमेश्वर हा पुनर्स्थापित करणारा वो परमेश्वर आहे. उम्र के हिसाब से डिपेंडेंट नहीं है, समय के हिसाब से डिपेंडेंट नहीं है. तो वेळेवर किंवा या वयावर अवलंबून नाहीये. He is a God who says. तो परमेश्वर आहे जो बोलतो. वो कहते हैं, ते म्हणतात, what locust has eaten, जे टोळांनी जे खाल्लं आहे, जो खा लिया है, जे खाल्लं आहे, उससे मैं 2 गुना रेस्टोर कर दूंगा. ते मी दुप्पट रीतीने पुनर्स्थापित करेन. Praise the Lord. आमेन. वो परमेश्वर कहते हैं, हे परमेश्वर म्हणतायत, जोब के जीवन में जो चला गया योबच्या जीवनात जे निघून गेलं, उसे 2 गुना मैं रिस्टोर कर दूंगा. मी ते दुप्पट रीतीने भरपाई So करून he देईन. is not limited God. त्यामुळे तो असं लिमिट परमेश्वर नाहीये. वो उनका कोई लिमिट नहीं है. He is a limitless God. त्यांची कुठलीच अशी मर्यादा नाहीये, ते अमर्यादित आहेत. Never think ऐसा होता, वैसा होता, अच्छा होता, बुरा होता. कधी- Whatever thought, don't bring that thought to God. अशा प्रकारचे विचार प्रभूपाशी आणू नका. Amen. आमेन. Are you getting it? तुम्हाला हे समजतंय? मैं अभी उम्र हो गया है मेरा, थोड़ा और मैं कम उम्र का रहता ना अच्छा रहता. No, what God can do now in 6 months तुम 60 साल में नहीं कर सकते उतना. आमेन. Praise the Lord. हालेलुया. That is the power of God. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. That is the power of word of God. हे प्रभूच्या शब्दाचं सामर्थ्य आहे. मोसेस को 40 साल तक उम्र में परमेश्वर ने आगे बढ़ने दिया. परमेश्वराने मोशेला 40 वर्ष पुढे जाऊ दिलं. 40 साल होने के बाद उसे लगा मैं जवान हूं, मैं काहीतरी करणार आहे. आणि 40 वर्षानंतर त्याला वाटलं मी जवान आहे, काहीतरी करेल. काहीतरी करणारा उम्र में मोसेस को ऐसा चोट लगा. काहीतरी करण्याच्या अशा वयामध्ये काहीतरी त्याला He had to wait for 40 years again. त्याला पुन्हा 40 वर्ष वाट पाहावी लागली. जवान था, जवान होता, मातारा हो गया. म्हातारा झाला. जवान था, जवान होता, राजकुमार था, राजकुमार होता, बोलने में अच्छा, बोलण्यात चांगला, एवरीथिंग वाज गुड. सर्व काही चांगलं होतं. मातारा हो गया. परंतु म्हातारा झाला. परमेश्वर जब उससे बोल रहे हैं, परमेश्वर जेव्हा त्याच्याशी मैं बूढ़ा बोलतो, हो गया हूं, मैं तोतला हो गया हूं, मैं बोल नहीं सकता. He lost all his confidence. त्यांनी सर्व त्याचा विश्वास गमावला होता. The Spirit of God came to him. पवित्र प्रभूचा आत्मा त्यामध्ये आला और मोसेस से अद्भुत मिरेकल हुए. आणि मोशेद्वारे अद्भुत कार्य That is केले. the God that you and I serve. आणि अशा परमेश्वराची तुम्ही आणि आपण So सेवा he करत आहोत. says, जेव्हा ते म्हणतात honor the word of God. प्रभूच्या शब्दाचा मान ठेवा, परमेश्वर का शब्द का मान करो, परमेश्वराच्या शब्दाचा मान and ठेवा, your life will be established. आणि तुमचं जीवन हे पुनर्स्थापित होणार. No doubt about that. त्यामध्ये कसलेच संशय ठेवू नका. Praise the Lord. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना हे समजत आहे? तुम्हारे पास क्या है? तुमच्यापाशी काय आहे? मेरे पास घर है, गाड़ी है, बंगला है. तेरे पास क्या है? मेरे पास परमेश्वर का शब्द है. आमेन. Praise the Lord. हालेलुया. आमेन. So अगर आपके और मेरे पास परमेश्वर का शब्द है, जर तुम्ही म्हणतात माझ्यापाशी परमेश्वराचा शब्द आहे, तो आज प्रभु उस शब्द के बारे में कुछ कह रहे हैं. तर आज प्रभू त्या शब्दाबद्दल काहीतरी बोलत आहेत. उसको मान देने के लिए कह रहे हैं. त्याच्यावर त्यांना मान देण्यासाठी बोलत आहेत. अगर वो शब्द को आप और मैं मान देना जान गए, जर त्या शब्दाला आपण मान देणं जर समजलं, प्रभु आपका और मेरा जीवन बना लेंगे. तुमचं आणि माझं प्रभू जीवन बनवून See, टाकतील. it is not your responsibility that your life should be made. हे सर्व तुमची जबाबदारी नाही की तुमचं जीवन घडायला हवं. Many times we take unnecessary tension. आपण कित्येक वेळा असे अननेसेसरी अशा टेन्शन घेऊन बसतो. इतना टेंशन लेके बैठा है ना, कसा होईल, काय होईल, मी खूप ये करणार, तो करणार. It is not our responsibility. या अशा सर्व प्रकारचं टेन्शन आपण घेऊन बसतो. रोटी कमाना आपका जिम्मेदारी नहीं है. पास्टर क्या सिखा रहे आप?
ऐसे तो हमारे परिवार भूखे मर जाएंगे। आई एम टेलिंग यू द ट्रूथ, आई एम टेलिंग यू द ट्रूथ। मी तुम्हाला सत्य सांगतो, It is not your responsibility that your life has to be made. तुमची जबाबदारी नाही की तुमचं पूर्ण आयुष्य घडावं. परत बोला, ही तुमची जबाबदारी नाहीये की तुम्ही तुमचं आयुष्य घडवावं. कोणाची जबाबदारी आहे? मग आमची काय जबाबदारी आहे? आळसी बनू का आपण? आपलं काय जबाबदारी आहे? आपलं एकच जबाबदारी आहे, देवाने तो सांगितलेला आहे मॅथ्यू 6:33. Seek the kingdom of God and his righteousness and everything else shall come. Amen. प्रभूच्या प्रभूच्या राज्याची राज्य आणि त्याच्या धार्मिकता शोधा आणि सर्व काही आपोआप तुमच्या जीवनात, पहले उसका राज्य और उसका धार्मिकता को ढूंढो और बाकी सारे चीजें अपने आप तुम्हारे जीवन में आता चला जाएगा. अगोदर त्याचं राज्य आणि त्यांची धार्मिकता शोधा, बाकी सर्व गोष्टी आपोआप तुमच्या जीवनात येतील. So whose responsibility now it is? तरी कोणाची जबाबदारी आहे It is आता? God's responsibility. ही देवाची जबाबदारी आहे. शैतान जब परमेश्वर के सामने खड़ा हुआ सैतान जेव्हा परमेश्वरासमोर उभा राहिला, तब परमेश्वर ने शैतान को कहा, मेरा विश्वासु दास योब को देखा क्या तूने? तर परमेश्वराने त्याला विचारले की माझ्या विश्वासू दासा योबला पाहिलं का? शैतान ने कहा, वो आपका आराधना करता है. Why? Because आपने उसे आशीर्वादित किया है. सैतान त्यांना म्हणाला की तुम्ही त्याचे कारण त्याला तुम्ही ऑलरेडी आशीर्वादित केला आहे. तुमने आशीर्वादित किया है. तुम्ही त्याला आशीर्वादित केला आहे. So it is God's responsibility to bless us. तरी देवाची जबाबदारी आहे. And it is not only the responsibility, it is his heart to bless us. ही त्यांची फक्त जबाबदारी नाही, तर ती त्यांची पूर्ण इच्छा आहे आपल्याला आशीर्वादित करण्याची. Because the Bible says कारण बायबल सांगते he takes pleasure in blessing his people. वो आनंदित होते हैं अपने लोगों को आशीर्वादित करके. ते आनंदित होतात त्यांच्या लोकांना आशीर्वादित करण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर आशीर्वादित करके आनंदित होते हैं. परमेश्वर आशीर्वादित करून आनंदित होतात. So it is your and my responsibility to understand what the Lord is saying, तरी तुमची आणि माझी जबाबदारी आहे की प्रभू आपल्याशी काय बोलत आहेत, and it is his responsibility to establish our life. आणि ही त्यांची जबाबदारी आहे की आपलं त्यांनी जीवन स्थापित करावं. So what the Bible says about it, तर बायबल याबद्दल काय बोलत आहे? बाइबल लूक उसका 8वां अध्याय 18 वचन में लिखा गया है. बायबल मधील लूक त्याचा 8वा अध्याय आणि त्यातील 18व्या वचनात लिहिलं आहे. Therefore take heed how you hear, for whoever has, to him more will be given, and whoever does not have, even what he seems to have will be taken from him. पढ़िए. Do you now understand what the Bible is saying? बाइबल बहुत क्लियरली एक बात बता रहा है. बाइबल इज सेइंग कि आपको एक ही काम करना है. टेक हीड. Therefore take heed how you hear. आप कैसे सुनते हैं उसके बारे में ध्यान लगाना है. आपको सुनना और सुनने में फर्क है. अभी कलीसिया में आप कैसे सुन रहे हैं वो निर्भर है. आपका जीवन आशीर्वादित होगा, आप चंगाई पाएंगे, आपका जीवन स्थापित होगा या नहीं होगा. That's what the Bible is saying. Therefore take heed how you hear. ध्यान रखो और इस बात के लिए सजग रहो कि तुम कैसे सुन रहे हो. यहां लिखा गया है for whoever has, जो जिसके पास है, यानी जो अच्छा से सुन रहा है उसे भर भर के दिया जाएगा और भी दिया जाएगा. वो क्या दिया जाएगा? आई एम कमिंग टू दैट. लेकिन जिसके पास नहीं है, इंग्लिश बाइबल में बहुत क्लियरली लिखा गया है, जिसके पास नहीं है, यानी जो ठीक से नहीं सुन रहा है, उसके पास से वो भी ले लिया जाएगा जो उसे लगता है उसके पास है.
सी बाइबल, कई बार हम इस जगह पर मैंने भी गलती किया है। हमें क्या लगता है बाइबल में जब हम इसको पढ़ते हैं, यहाँ लिखा गया है देखो तुम्हारे जिसके पास है उसे दिया जाएगा, जिसके पास नहीं है उसके पास जो भी है वो भी ले लिया जाएगा। लेकिन एक्चुअली में हिब्रू टेक्स्ट में आप जाएंगे, इसका स्टडी करेंगे तो ऐसा लिखा गया है, जिसके पास है उसे और दिया जाएगा, जिसके पास नहीं है जो कुछ उसके पास है ऐसा उसे लगता है, यानी ओरिजिनली उसके पास नहीं है, वो भी उससे ले लिया जाएगा। एंड देन उसका जीवन एक अभिशप्त जीवन बन जाएगा। सो संडे को जब हम कलीसिया में आते हैं, कौन सा मन लेकर आ रहे हैं, कैसे सुनने के लिए आप आ रहे हैं, योर ब्लेसिंग will depend on that. Praise the Lord. वचन साफ साफ कह रहा है, जो तुम सुनते हो ध्यान से सुनो, क्योंकि जो सुनेगा आगे चल के मैं आपको बताऊंगा उसे अधिक विश्वास दिया जाएगा, और जो नहीं सुनेगा ध्यान से उसके पास जो थोड़ा बहुत विश्वास है ऐसा उसे लगता है, वो भी उससे ले लिया जाएगा। And that's why you see people चर्च में आने के बाद मंडे ही दुनिया में खो जाते हैं। You forget even मैं एक बिलीवर हूं क्या, आप पूरा खो जाएंगे। You will go away from the word of God. आपको प्रभु का वचन भी नहीं सुनना है, आपको कोई यूट्यूब का मैसेज भी नहीं सुनना है। मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्राइडे सब दिन निकल गया एंड यू हैव नो कनेक्शन, आपका परमेश्वर के साथ कोई सहभागिता नहीं है। व्हाई? बिकॉज जो था, जो तुमने सोचा था कि मेरे अंदर है, वो भी ले लिया गया है। हाउ यू आर कमिंग, आप कैसे आ रहे हैं और कैसा ग्रहण कर रहे हैं, उसके ऊपर निर्भर करेगा आपका ब्लेसिंग, आपका फेथ। प्रेज द लॉर्ड।